गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका। एक पहिली गोष्ट म्हणजे मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण। हे संपलं ना की माणूस संपला म्हणून समजा। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनाचं बालपण म्हणजे आईविना मनाचं बालपण होतं का बरं? कधीच होत नाही। असं म्हणतात ना, आईविना हे जग भिकारीच आहे ना। जिथे आई जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपले स्वतःच्या आईवडील असतात ना, तर आपली सर्व जबाबदारी आईवडील पेळत असतात। पण जेव्हा आपल्या आईवडील आपल्यामधून निघून जातात, तेव्हा बघा या लेकराची कशी अवस्था होते, कसं वातावरण तयार होतं। पण आता या कलियुगाचा जर विचार केला ना, की आईवडिलांना मनुष्य जवळ ठेवत नाही। कारण का? कारण त्याला अडचण होत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अगोदर जर कोणता देव जर मनुष्याला भेटला असेल ना, तर ते आहेत आईवडील। म्हणजे आई आहे ना, तोच आपला देव आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या भक्तिमार्गाचं श्रेष्ठत्व काय आहे बघा। एखादा शेतकरी असेल, शेतकऱ्याच्या घरामध्ये खायला अन्न जरी नसेल ना, तरी सुद्धा त्याचे आईवडील कधीच वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही। हीच खरी श्रीमंती आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ह्या आईवडील असतात ना, आपल्या मुलांसाठी खरोखरच देवासारखे असतात। त्यांच्या त्यागाची, कष्टाची आणि प्रेमाची किंमत कोणीच करू शकत नाही। आज आपण अशाच एका हृदयस्पर्शी कथेच्या माध्यमातून म्हणजे पालकांचं हे महान प्रेम पाहणार आहोत। या कथेचा शेवट ऐकण्याआधी थांबू नका, कारण ती आपल्याला एक महत्त्वपूर्ण शिकवण देणार आहे। एका लहानशा गावामध्ये एक जोडपं राहत होतं आणि ज्यांच्या लग्नाला 10 वर्ष होऊन सुद्धा त्यांना मुलबाळ नव्हतं। त्यामुळं गावकरी त्यांना वांझ म्हणून हिणवत असत। या उपमांचा परिणाम त्या दोघांच्या मनावर खोलवर झाला होता आणि ते दुःखाने भरून जाऊन रात्री दिवस अश्रू गाळत होते। एके दिवशी दोघांनी ठरवलं, आता देवाच्या चरणी जाऊन आपल्या व्यथांची कथा सांगायची। देवानं आपली मागणी मान्य केली तरच आपलं दुःख संपेल। मग एका पवित्र दिवशी दोघे पती पत्नी देवासमोर हात जोडून बसतात आणि विनंतीसुद्धा करू लागतात, हे भगवंता, आमच्या पदरात मुलाचं सुख दे। आम्ही तुझ्यासमोर प्रार्थना करतोय। अनेक उपचार आणि प्रार्थनानंतर अखेर तो शुभमुहूर्तसुद्धा आला आणि ज्या दिवशी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला, त्या आनंदाला शब्दच नव्हते। कारण वर्षानुवर्षाच्या वाट पाहिल्यानंतर त्यांना हे सुख मिळालं होतं। आणि मुलाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे, पण त्याच्यात एक मात्र कमी आहे। हे ऐकून आईने धास्तावून विचारलं, डॉक्टर काय कमी आहे बरं आमच्या मुलामध्ये? डॉक्टरांनी उत्तर दिलं, तुमचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे, पण त्याला एक डोळा नाही। तुमचा मुलगा एका डोळ्याने अंध आहे। आईनं आपल्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, काहीही झालं ना, कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे। जर माझा मुलगा एका डोळ्याने अंधा असेल तर तो माझ्यासाठी
कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा तो मोठा आहे. एका आईसाठी तिचं मूल किती अमूल्य असतं ना, हे फक्त तीच जाणू शकते. मग तो काळा असू दे, कुरूप असू दे, अंधा असू दे किंवा अपंग असू दे, कशाही अवस्थेमध्ये असला तरी आईसाठी तो तिच्या हृदयाचा तुकडाच असतो ना. म्हणून आईनं आपल्या मुलाला उचलून छातीशी घट्ट धरलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने देवाला विचारलं, हे देवा, तुम्ही असं का केलं बरं? इतक्या दिवसांनी तुम्ही माझी प्रार्थना ऐकली, पण माझ्या मुलाचा एक डोळा का काढून घेतला? मी बराच वेळ रडत राहिली. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्ही रडू नका, तुमचा मुलगा पाहू शकेल, पण त्यासाठी तुम्हाला काही वर्ष वाट पाहावी लागेल. काही वर्षानंतर जर कोणी त्याला एक डोळा दिला ना, तर तो दोन्ही डोळ्यांनी पाहू शकेल. हे ऐकून आईला थोडा धीर आला आणि ती आपल्या मुलासह घरी परतली. काही वर्षे गेली. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तेव्हा आईला त्याचं भविष्य पाहून चिंता वाटू लागली. तिने ठरवलं की मीच माझ्या मुलाला एक डोळा देऊन त्याच्या अंधत्वातून मुक्त करेल. त्या आईनं आपल्या सौंदर्याचं बलिदान करून स्वतःचा एक डोळा त्या मुलाला दिला आणि त्याला अंधत्वातून मुक्त केलं. आईनं आपलं सौंदर्य नष्ट करून आपल्या मुलाला सुंदर बनवलं. काळाच्या ओघात त्या आईच्या जीवनामध्ये आणखीन एक कठीण प्रसंग उभा राहिला. एके दिवशी तिचा पती गंभीर आजारी पडला. आधीच कमाई तुटपुंजी आणि त्यात पतीच्या आजारपणात जे काही थोडेसे पैसे शिल्लक होते ते सर्व खर्च झाले होते. शेवटी दुःखाचा डोंगर कोसळला आणि तिचा पती तिला सोडून कायमचा निघून गेला. अंत्यसंस्कारासाठी जे काही पैसे उरलेले होते ना, ते सुद्धा संपले होते. पतीच्या निधनानंतर ती आई एकटीच उरली होती. आता तिच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला होता. तिनं आपल्या मुलाला आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतरांच्या घरात काम करायला सुरुवात केली. ती मुलाच्या भविष्याची चिंता करत होती. मुलगा मोठा झाल्यावर चांगले शिक्षण मिळावं यासाठी त्या आईनं दिवसरात्र कष्ट केले. पूर्वी 2-4 घरामध्ये काम करून तिचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे, पण आता मुलाची फी, पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी तिला दिवसाचे 10 ते 12 तास कष्ट करावे लागत होते. तिच्या मनामध्ये एकच इच्छा होती, मुलानं चांगला अभ्यास करून एक दिवस मोठं यश मिळवावं, चांगल्या उच्च पदावर पोचावं आणि त्यांचं आयुष्य सुंदर बनून जावं. तिने स्वप्न पाहिलं होतं, तिचा मुलगा एक दिवस सक्षम होईल आणि तिच्या म्हातारपणात तिला आधार देईल, तिचं दुःख दूर करेल. त्यासाठी कितीही मेहनत करण्यास तयार होती. काळ पुढे सरकत होता आणि मुलगा शाळा कॉलेज पार करत स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागला. त्यानं पोलीस अधीक्षकासाठी पदासाठी अर्ज भरला आणि परीक्षासुद्धा दिली आणि त्याच्या यशस्वीतेची बातमी आली. त्याचं नाव निकालामध्ये झळकलं आणि तो मोठा पोलीस अधिकारी बनला. त्या आईच्या आनंदाला पारावारा उरला नाही. ती आनंदाने गावभर मिठाई वाटू लागली आणि सगळ्यांना अभिमानाने सांगू लागली की तिचा मुलगा आता ऑफिसर झाला आहे. तिच्या दुःखाचं आयुष्य आता पूर्णपणे संपलेलं होतंच ना, असं तिला वाटलं. मुलगा प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरामध्ये जातो. तिथे तो आपलं नवीन जीवन सुरू करू लागला आणि त्याची आई त्याच्या मागे घरकाम करून दर महिन्याला त्याला पैसे पाठवू लागली. मुलाला भेटून बरेच दिवस झाले होते. तिला त्याची खूप आठवणसुद्धा येऊ लागली होती. एके दिवशी तिने विचार केला की जर मी शहरात जाऊन मुलाला जर भेटले ना, तर त्यालाही आनंद वाटेल. हा विचार करून ती आपल्या मुलाला भेटायला शहरामध्ये जाते. त्याला पाहून तिच्या मनामध्ये अभिमानाचं गारुड पसरलं. पण तिकडे तिच्या मुलाच्या मित्रांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती. मित्र आपापसामध्ये बोलत होते, तुझी आई किती घाणेरडी कपडे घालते
आणि ती एका डोळ्याने आंधळी आहे. मुलाने हे ऐकलं आणि त्याच्या मनात आईबद्दल प्रेम एका क्षणातच बदलतं. त्यानं आपल्या आईला सांगितलं, आई तू मला शहरात भेटायला येत जाऊ नकोस. माझ्या मित्र माझी चेष्टा करतात. ते म्हणतात तुझी आई एका डोळ्याने आंधळी आहे. आईला हे ऐकून धक्काच बसला. तिच्या मनात विचार आला ना की मुलगा बरोबरच म्हणतोय. जर माझ्या जाण्यानं त्याचा अपमान होत असेल तर मी तिकडे जाणं बंदच करावं ना. ती म्हणाली, ठीक आहे बेटा, मी नाही येणार, पण तू अधूनमधून मला भेटायला येत जा. मी तुला जर भेटली नाही ना तर मला अस्वस्थ वाटतं आणि तुझी खूप काळजी वाटते. हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि मुलानं जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्याच्या यशानं सगळ्यांचा अभिमान वाढला होता. पूर्वी मुलगा दर काही दिवसांनी आईची विचारपूस करत असे, मात्र तो वरिष्ठ अधिकारी झाल्यापासून त्यानं आईची काळजी घेणं बंद केलं. मुलाला भेटायला जाता येत नसल्यानं आई निराश झाली होती, कारण माझ्या मुलानं भेटण्यास नकार दिला आहे. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मुलाचं एक पत्र आलं, ज्यामध्ये लिहिलं होतं की आई मी पूर्णपणे ठीक आहे. मला इथे एक छान मुलगी मिळाली आहे आणि मी तिच्याशी लग्नसुद्धा केलं आहे. जेव्हा आईनं हे मुलाचं पत्र वाचलं ना तेव्हा तिच्या डोळ्यातून ते अश्रू वाहू लागले. पण त्या आईच्या मनामध्ये एक शून्य राहिलं होतं, जे तिच्या मुलाच्या वागणुकीनं निर्माण झालेलं होतं. म्हातारी आई आपली सून आणि मुलाच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आपला दिवस घालवू लागली. त्यानंतर काही दिवसांनी दुसरे पत्र आलं. तेव्हा त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, आई मला मुलगा झाला आहे, म्हणजेच तुला नातू झाला आहे. हे ऐकून म्हाताऱ्या आईचं आनंदाचं ठिकाण राहिलं नाही. त्यावेळी तिला सहन झालं नाही. नातू झाला हे ऐकून तिच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली. शेवटी एके दिवशी वृद्ध आई तिची सून मुलगा नातवायला भेटायला घरातून निघून गेली. मग ती शहरात पोचली, जिथे तिच्या मुलाचं निवासस्थान होतं, जे त्याच्या मुलाला राहण्यासाठी दिलेले सरकारी निवासस्थानसुद्धा होतं. शोध घेत असताना वृद्ध आई त्याच निवासस्थानी पोचते. तेव्हा म्हातारी आई म्हणू लागली, इथे जो अधिकारी आहे तो माझा मुलगा आहे. पण त्या वृद्ध आईची अवस्था पाहून खरंच त्या आपल्या साहेबांची आई आहे. एका डोळ्यानं आंधळी असले ती कळ्याकुठं त्वचेची बाई आपल्या साहेबांची आई कशी असू शकते बरं? यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पण शेवटी हार पत्करून ती वृद्ध आई म्हणाली, तुमचा हा साहेब माझा मुलगा आहे. विश्वास बसत नसेल ना तर त्याच्याच हाताने लिहिलेलं हे पत्र बघा, जे त्यांनी मला पाठवलेलं होतं. मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ते पत्र वाचल्यानंतर त्यांना खात्री पटली, ती जे काही बोलत होती ना ते बरोबरच आहे. म्हणून ते त्या वृद्ध आईला आत पाठवलं. ती आई आपल्या सून आणि मुलाला भेटायला अंगणामध्ये पोचतात. तिला एक मुलगा झुल्यावर झुलताना दिसला. तिचे मन भरून आलं. आपल्या मुलाला आणि सुनेला नंतर भेटेल असा विचार करून आईनं आपल्या नातवाला आपल्या कुशीमध्ये घेतलं. तो नवा स्पर्श अनुभवत होती. पण लहान मुलगा त्या अपरिचित स्पर्शानं घाबरून जोरजोरामध्ये रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकताच सून आणि मुलगा धावत बाहेर आले. सून म्हणाली, म्हातारे तू आहेस तरी कोण आणि इथे तू आलीस तरी कशी? माझ्या मुलाला हात लावण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली बरं? मग ती वृद्ध आई म्हणाली, मी काही अनोळखी नाही आहे. मी तुझी सासूबाई आहे आणि तो तुझ्या शेजारी आहे ना, मी त्याचीच आई आहे. हे शब्द तिने शांतपणे विचारलं, पण त्या शब्दातून तिच्या वेदनेचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तेव्हा सून म्हणाली, तू आरशात तुझा चेहरा पाहिला आहेस का? तू एका डोळ्यानं आंधळी आहेस, काळी भिकारी आहेस.
तू म्हणतेस की तू माझी सासू आहेस? सून तिच्या नवऱ्याला म्हणाली, ही तुमची आई आहे का? तर मुलगा म्हणतो, नाही, ती खोटं बोलत आहे, ती माझी आई नाही. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून आई म्हणाली, बेटा तू हे काय बोलत आहेस बरं? मुलगा म्हणाला, मी किती वेळा सांगू, ही माझी आईच नाही. मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा आई म्हणाली, बेटा तू बरोबर आहेस, कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल. मला माझा मुलगा तुझ्यासारखा दिसला म्हणून मी इथे आली आहे. काही हरकत नाही, कृपा मला माफ करा. असं म्हणत ती वृद्ध आई त्याच्या अंगणातून बाहेर पडली. आईला आपल्याच मुलाच्या या वागण्यानं आतून खूप धक्का बसला होता. ती मनातल्या मनामध्ये विचार करू लागली, काय हेच ते यश आहे का, ज्यासाठी मी आयुष्यभर संघर्ष केला? काय हाच माझा तोच मुलगा आहे का, ज्यासाठी मी एक डोळा दान केला, मी एक डोळा दिला, त्याच्यासाठी रात्रीचा अंधारात दिवस केले? तिच्या मनामध्ये असंख्य विचार येत होते, पण शब्द मात्र नाहीत. तिने जीवनाचा इतका मोठा त्याग केला होता ना, पण आज तिच्या समोर जे वास्तव होतं ते कठोर आणि दुःखदच होतं ना. तिने आपल्या मुलासाठी कितीतरी स्वप्न पाहिलेली होती, पण आता ती स्वप्न तुटलेली होती आणि तिला हेच मान्य करावं लागलं की तिचं आयुष्य वेगळं वळण घेत आहे. असा विचार करून ती बाहेर येते. बाहेर सुरक्षा रक्षक त्याच्या खोळीत बसलेला असतो आणि ती आई त्या सुरक्षा रक्षकाला म्हणाली, भाऊ कृपया मला एक पत्र लिहून द्या. त्या आईचं म्हणणं ऐकून सुरक्षा रक्षक पेन आणि वही घेतो आणि ती आई जे काही बोलते ना तसंच तो पत्र लिहित राहतो. आणि आई पत्र हातात घेते आणि म्हणते, बेटा मला पिण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. तो दिवाणखान्यातून पाणी आणण्यासाठी बाहेर पडताच त्याची आई हातात पत्र धरून तिच्या साडीचा दोर बनवून पंखाला गळपास लावून घेते. जेव्हा सुरक्षा कर्मचारी पाणी घेऊन आत येतात तेव्हा तेथील दृश्य पाहून तो साहेबांकडे धावतो आणि जेव्हा मुलगा आणि सून दोघेही बाहेर येतात तेव्हा त्यांना दिसतं की तीच महिला आहे जी काही क्षणापूर्वी ती मला भेटायला आलेली होती. मुलगा डोकं धरून बसतो आणि मनात विचार करू लागतो, आई मी एवढा काय गुन्हा केला आहे की तू तुझं जीवन संपवलं. सून त्या आईच्या हातातलं पत्र काढते आणि पत्रात काय आहे ते वाचते. आईच्या पत्रातील शब्दांनी मुलाच्या मनाला प्रचंड धक्का दिला. सुनेनं पत्र वाचताना त्याचे शब्द एक एक करून जड होत गेले. पत्रामध्ये लिहिलं होतं, बेटा मी दिसायला सुंदर नव्हते, मी एका डोळ्यानं आंधळी होते आणि त्याचं कारण तू आहेस. तुझ्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितलं तू एका डोळ्यानं आंधळा आहेस. माझ्या पोटच्या मुलाला वेदनेतून बाहेर काढण्यासाठी मी माझा एक डोळा तुला दिला. तू संपूर्ण जग बघू शकशील हे बघण्याची माझी इच्छा होती, म्हणून मी हा त्याग केला. तुझ्या सुंदर भविष्यासाठी मी माझ्या जीवनाचा प्रत्येक कण खर्च केला, पण आज तू मला ओळखण्यास नकार दिलास. मी आयुष्यभर तुला जपलं, तू सुखी असावास म्हणून सर्व कष्ट सोसले, पण मी काहीच अपेक्षा केली नाही. फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं हेच माझं एकमेव ध्येय होतं, हेच माझं अंतिम ध्येय होतं. आज मी तुला सोडून चालले आहे, पण मनात एकच इच्छा आहे की तू नेहमी आनंदी राहा. माझ्या मृत्यूनंतरही मी तुला त्रास होऊ देणार नाही. या पत्रात माझी शेवटची इच्छा आहे आणि तुझी सून सुखाने राहा. माझ्या जाण्यानंतर मला माफ कर आणि जीवनात चांगलं करायला शिक. कदाचित माझ्या नसल्यामुळे तुला पुढे जीवनात त्रास होणार नाही. पत्र वाचताच मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. त्यानं आपल्या आईच्या त्यागाची आणि प्रेमाची किंमत कधीच समजून घेतली नव्हती. आता ती त्याच्यासोबत नव्हती,
पण तिच्या त्यागाची आठवण त्याला आयुष्यभर सतावणार होती. त्याला उमगलं की तो आयुष्यात किती मोठ्या पापामध्ये गुंतला होता. आईला विसरून तिच्या प्रेमाला तुच्छ मानून त्यानं सुनेच्या हातातून पत्र घेतलं आणि त्या पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या हृदयाला भेदून गेला. तो आईच्या निर्जीव शरीराजवळ बसला, तिच्या पायांवर डोकं ठेवलं आणि फूट फूट रडू लागला. त्याच्या मनात फक्त एकच विचार येत होता, आई मला माफ कर, मला कधीच तुझा त्याग समजला नाही. मी तुला विसरलो, पण तू मला कधीच विसरली नाहीस. आता त्या मुलाच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नव्हतं, फक्त आईच्या आठवणी आणि तिच्या त्यागाची जाणीव होती. त्यानं आपल्या आईला गमावलं होतं, पण त्याचं वेळी तिच्या त्यागामुळं मिळालेलं जीवन हे आता अर्थपूर्ण आणि पवित्र वाटू लागलं. आईच्या आठवणींच्या सहवासामध्ये त्याला एक गोष्ट समजली की जगामध्ये कोणत्याही नात्यामध्ये प्रेम, त्याग आणि निस्वार्थ भावना इतक्या गाढ असू शकत नाही जितक्या आईच्या असतात. आईच्या पत्रात लिहिलेल्या या भावनांनी मुलाच्या मनाला कठोर धक्का दिला. आईच्या त्यागाची आणि निस्वार्थ प्रेमाची जाणीव त्याच्या मनात एक खोलवर रुजली. पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्यासाठी जणू जीवनाचा कठोर धडा होता. आईनं त्याच्यासाठी केलेल्या त्यागाची, तिने सहन केलेल्या यातनांची आणि तिच्या अंतःकरणातील असह्य वेदनेची कधीच कल्पना नव्हती. ती एका डोळ्याने आंधळी झाली होती, पण त्या अंधारातही तिने आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पितच केलं होतं ना. तिनं आपल्या मुलासाठी आपले सर्वस्व गमावलं, फक्त त्याच्या भविष्याचा विचार करत राहिली. त्याला एक उज्ज्वल जीवन मिळवून द्यावं यासाठी मुलाने हे सर्व वाचलं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर आला. त्याला समजलं की त्यानं कसं आईच्या प्रेमाला तुच्छ मानून तिच्या त्यागाचं मूल्य न समजता फक्त बाह्य सौंदर्य आणि प्रतिष्ठेला महत्त्व दिलं. आईच्या पत्रानं त्याच्या मनात एक नवी जाणीव निर्माण केली. आई वडिलांचं स्थान या जगात किती उच्च आहे ना, आणि त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही ना. तो आता समजून गेला होता की प्रतिष्ठा, संपत्ती, बाह्य सौंदर्य या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या फक्त तात्पुरत्या असतात. पण आईवडिलांचं प्रेम आणि त्यांचा त्याग अमूल्य आहे. आईच्या पत्रातील शेवटच्या शब्दांनी त्याच्या मनात 100 प्रश्न उभे केले, पण त्याची एकच इच्छा होती. तो पुन्हा एकदा आपल्या आईला जाऊन सांगू शकला असता, आई मी तुझं प्रेम, तुझा त्याग समजून घेतला नाही, पण आता मी समजतो आहे, मला माफ कर. त्यानं मनोमन ठरवलं तो या अश्रूंनी भिजलेल्या पानावर या लिहिलेल्या शिकवणीचा आदर करून आपलं उर्वरित आयुष्य जगेल आणि आपल्या आईवडिलांच्या आठवणींना कधीच विसरणार नाही. आईच्या शब्दांनी त्याला जाणीव झाली की जीवनातील खरे मूल्य प्रेम, त्याग आणि आपल्या माणसांसाठी दिलेली सेवा या गोष्टीमध्ये आहे, ना की संपत्ती, प्रतिष्ठेमध्ये असतं. आता तो आपल्या आईच्या आठवणींना घेऊन आयुष्यभर जगणार होता आणि त्या आठवणींच्या आधारावर तो एक नवीन आणि अधिकही प्रेमळ, समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करणार होता. समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे? जोपर्यंत आपले आईवडील आपल्यासोबत आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही शक्ती हरवू शकणार नाही. तुमच्या जीवनामध्ये समाधानच राहील. पण जेव्हा तुम्ही आईवडिलांना घराच्या बाहेर काढाल, जेव्हा तुम्ही आईवडिलांना तुच्छ लेखाल ना, तुम्ही कितीही मोठी भक्ती करा, कितीही मोठं व्रत करा, कितीही मोठी उपवास करा, त्याचा काहीच फायदा नाही. म्हणजेच तुम्ही एक वेळेला परमेश्वराची भक्ती केली नाही तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांच्या रोज पाया पाडा, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. कारण खरे देव जर आहेत ना, तेच देव आहेत. कारण त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलं ना,
आणि ते जग आपण जेव्हा आईच्या पोटामधून बाहेर येतो तेव्हा आईच आपल्याला सांगते की या जगामध्ये भगवंत आहे. मग आपल्यासाठी खरा भगवंत कोण आहे बरं? आईच आहे ना. म्हणून आईच्या प्रेमाची जाणीव ठेवा. आईवडिलांना कधीच त्रास देऊ नका. कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आईवडील आहेत ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच टेन्शन येऊ देणार नाही, कधीच तुम्हाला दुःख येऊ देणार नाही. कारण ती जबाबदारी आहे ना ती आईवडिलांनी स्वीकारलेली असते. म्हणून आपलं मूळ कसं चांगलं राहील ना, कसं समाधानी राहील या आईवडील आपल्याबद्दल पाहत असतात ना. आईवडिलांच्या मनामध्ये हाच विचार असतो ना की आपल्या मुलाला कधीच कष्ट होऊ नये. पण हा मुलगा मात्र या कलियुगामध्ये सर्व काही विसरलेला आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या घरामध्ये आईवडिलांचा अपमान होत असेल, ज्या घरामध्ये आईवडिलांना दुःख दिले जात असेल ना, त्या मुलानं जरी किती मोठी भक्ती जरी केली तर त्याचं काहीच पुण्य लाभणार नाही. म्हणून आपण म्हणत असतो की आपले घरची दुःखी आणि बाहेरच्यांना आनंदी ठेवतो, मग तुम्हाला पुण्य लाभेल का? तुमच्यावर भगवंताची कृपा राहील का? अगोदर आपण घरच्यांना आनंदी करावं आणि मग दुसऱ्यांचा विचार करावा. म्हणजे काय? म्हणजे आपल्या घरानुसार अगोदर आपण सुरुवात करायला हवी. जोपर्यंत आपल्या आईवडील, आपली मुलं, आपली पत्नी सर्वजणी समाधान राहतील ना, सर्व सुखामध्ये राहतील, तेव्हाच खऱ्या भगवंताचा वास तुमच्या घरामध्ये राहील. म्हणून विचार करा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. आपल्या आईवडिलांना त्रास देऊ नका. खरे तर परमेश्वर आहेत ना ते आपल्या आईवडीलच आहेत आणि त्यांना समजूनच त्यांची सेवा करा. या जगामध्ये तुमच्या सर्वात जर कोणी जवळ असेल ना तर ते तुमचे मायबाप आहेत. जय जय रघुवीर समर्थ.